वाटणी पसंत नाही. इट इज नॉट द स्वीट चॉईस ऑफ द पार्टीज. म्हणजे नेमके काय? पूर्वी एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे आपसात संमतीने कायदेशीर मार्गाने व कायदेशीररित्या वाटप झालेले आहे. त्याप्रमाणे सातबाराचे उतारे तयार झालेले आहेत. परंतु आता त्यातील एक जण म्हणतो पूर्वीचे वाटप मान्य नाही. नवीन वाटप मागता येते का? वाटपाची नवीन केस कायद्याने चालू शकते का? नमस्कार. याच प्रश्नाचं उत्तर आपण आज पाहणार आहोत. मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एकदा जर एकत्र कुटुंबाच्या सर्व मिळकतीचे आपसात संमतीने रजिस्टर वाटपपत्र, न्यायालयातून वाटपपत्र किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 85 प्रमाणे सर्व संमतीने वाटप झालेले असेल किंवा न्यायालयाच्या आदेशाद्वारे डिक्री हुकुमनामा होऊन किंवा तडजोड हुकुमनामा होऊन वाटप झालेले असेल, त्या वाटपाचा अंमल होऊन सातबाराचे उतारे तयार झालेले असतील, तर त्या परिस्थितीमध्ये त्या वाटपातील कोणतीही पार्टी पुन्हा मला पूर्वीचे वाटप मान्य नव्हते असे म्हणून वाद उपस्थित करू शकत नाही किंवा कोर्टामध्ये दावा दाखल करून वाटप मागितले तर तो चालू शकत नाही. कारण पूर्वीची वाटणी पसंत नाही म्हणून मला आता नव्याने वाटप करून द्या असे कोणालाही म्हणता येणार नाही. कारण कायद्यामध्ये वन्स पार्टिशन ऑलवेज पार्टिशन असे म्हटलेले आहे. म्हणजे एकदा वाटप झाले ते झाले. आणि मग दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाटप पसंत नाही. इट इज नॉट द स्वीट चॉईस ऑफ द पार्टी. म्हणजे आपल्या मर्जीने आपण कायदेशीररित्या झालेले वाटप मान्य नाही असे म्हणू शकत नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो जरूर करा आणि नोटिफिकेशन्स आपल्याला येत राहण्यासाठी बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा.